हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण या गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी हे गव्हाचं पीठ मी मोठं दळलेलं आहे। साखर, विलायचीची पूड। तर आपण आता गॅसवर एका कढईमध्ये तूप घेऊत। एका कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे। तूप पण कढईमध्ये वितळलेलं आहे। आता आपण हे पिठी तुपात टाकलेली आहे। हे मस्तपैकी आपण बारीक गॅसवर तीन चार मिनिट भाजून घेऊ। खमंग खरपूस असा वास येईपर्यंत। हे रोजच्या आपल्या वापरण्यातलं गव्हाचं पीठ नव्हे। या गहू आपण अर्धा एक घंटा भिजू घातले, पाण्यातून काढून घेतलेले आहेत। 10-15 मिनिट पाण्यात ठेवले। हे काढून हडकू घालून दळलेलं आहे। मोठं ठोसरसं दळून घेतलेलं आहे। असा त्याचा शिरा किंवा आपण या पिठापासून करंज्याचं मधलं सारण पण करू शकता। लाडू पण खूप छान होतात अशा याचे। मस्तपैकी हे आपलं पीठ भाजत आहे तोपर्यंत आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवूत। हे पहा, आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपली मस्तपैकी हे पीठ भाजलेलं आहे। हे पहा, याचा कलर किती चेंज झालेला आहे। आता आपण साखर टाकून घेऊत। तुम्ही साखर जास्त टाकू शकता किंवा समान पण घेऊ शकता, आपल्या आवडीनुसार आहे। हे पहा, ह्या पाण्याला आदन आलेलं आहे। आता आपण थोडंसं ह्याच्यात पाणी टाकू। थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। हे पहा मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे विलायची पूड आणि थोडंसं आता आपण तूप टाकू त्याच्यावर। मिक्स करून घेऊ। हे पहा,
हे पहा, हे मस्तपैकी आपला शिरा तयार झालेला आहे. आता आपल्याला थोडंसं थंड प्लेटीत करून घ्यायचं आणि मोदक तयार करायचे आहेत. हे पहा, ह्या साच्याच्या साहाय्याने आपण हे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीत मोदक तयार करून घ्या. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.